नमस्कार, आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह 24 बातम्या अहमदनगर जिल्ह्यातील। महाराष्ट्र शासनाच्या जागेवरील अतिक्रमण धारकांना प्रत्येकी 2 गुंठे जागा देऊन कायमस्वरूपी रहिवाशीचा प्रश्न सोडवावा। आज दिनांक 11 फेब्रुवारी 2025 रोजी मंगळवारी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले। निवेदनात म्हटले आहे की शासन परिपत्रक क्रमांक जमीन 7/2013 प्रकरण क्रमांक 374/अ1 दिनांक 10/10/2013 तसेच महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 53(1) वरील संदर्भीय विषयान्वये आपणास आम्ही विनंती करतो की आपल्या कार्यालयातील नगर तालुक्यातील मोजे वडगाव गुप्तासह इतर गावातही माननीय तहसीलदार साहेब व गटाच्या मंडलाधिकारी यांनी केलेल्या सर्वेप्रमाणे व दिलेल्या अहवालाप्रमाणे गायरान जमीन व महाराष्ट्र शासनाच्या जागेवरील अतिक्रमण धारक हे गेली 40 ते 50 वर्षापासून राहत असून राज्य शासनाच्या नियमाप्रमाणे प्रशासनाने अतिक्रमण धारकांना रेशन कार्ड, लाईट बिल, नळ कनेक्शन दिलेले आहे। या अतिक्रमण धारक हे आदिवासी, भटके, विमुक्त, अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीमधील असून सरकारने त्यांना उदरनिर्वाह करण्यासाठी प्रत्येकी 2 गुंठे जागा दिली आहे। या जागेमधील सदर समाजातील कुटुंब आपली उपजीविका भागवण्यासाठी MIDC कंपन्या व मिळेल ते काम करत असून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहेत। सदर कुटुंबे पाणी, लाईट बिल हे अधिकृतपणे भरत असून त्यांना या जागेतून काढले तर त्यांच्यावर उपासमारीची वेळ येऊ शकते। त्यांना पूर्वाश्रमीचे व्यवसाय करण्यास आपण प्रवृत्त करीत आहेत। हे होऊ न देता त्यांना कायमस्वरूपी महाराष्ट्र शासनाची जागा मोजमाप करून कायमस्वरूपी करण्यात यावी। मेहरबान साहेबांनी सरकारी शासकीय जमिनीची विल्हेवाट लावणे नियम 1971 नियम 2945 मधील तरतुदीनुसार मोजे वडगाव नगर तालुक्यातील महाराष्ट्र शासनाच्या जागेवरील अतिक्रमण धारकांना प्रत्येकी 2 गुंठे जागा देऊन कायमस्वरूपीचा रहिवाशीचा प्रश्न सोडवावा अशी विनंती यावेळी करण्यात आली। यावेळी वंचित बहुजन समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष योगेश साठे, शहराध्यक्ष हनीभाई शेख, जिल्हा संघटक सुधीर ठोंबे, नगर तालुकाध्यक्ष मारुती पाटोळे, नगर तालुका महासचिव रवी किरण जाधव, शहर उपाध्यक्ष प्रवीण ओरे, जिल्हा सल्लागार शिरसाट भाऊ, पिनू भोसले, राजू भिंगार दिवे, अजय शिंदे, भारत जाधव, तेजस धीवर, अमित केदारी, सोनू भोसले, संजय माळी, अक्षय भोसले, भानुदास सातपुते, साईनाथ चव्हाण, सोमनाथ जाधव, शिवाजी माळी, राजू शिंदे, सुभाष बर्डे, राहुल चव्हाण, लताबाई चव्हाण, कनगर काळे, वैभव लोखंडे, भीमा शिंदे इत्यादी लोक यावेळी उपस्थित होते। मध्ये राहतो आम्ही, त्या 3 जातीचे लोक राहिलो आम्ही, भेल, पारधी, मांग हे राहिलो आम्ही तिथं। ह्या जाती आमच्या जातीला तिथं उठवण्याचा प्रयत्न चालू आहे, हे थांबावा। विखे पाटील वडगोप्ता मध्ये गट नंबरमध्ये 595 मध्ये गट नंबरमध्ये तिथं थांबावा, आम्हाला तिथं घरकुल द्यावा। आता आमची मागणी ही चालू झालेली आहे। आम्हाला तिथं ठाणीच राहिलेलेच आहे, किती 50 वर्षापासून राहिलो तिथं। मात्र ते आमचे 10 पंच गेलेले तिथं, पण आता 3 पिढ्यापासून आम्ही आता बाळ पोरं आता जे राहिलेले आहेत ते कुठं घेऊन जाऊ आम्ही, हेच आमची मागणी आहे का आम्हाला तिथून आपली ह्याची अंगणवाडीची तिथं आहे, ह्या आम्हाला तिथून प्रयत्न करू राहिलेत मोठ्या लोक। हे मोठ्या लोकांपर्यंत आमचे हात ही सांगणी आहे का बा आम्हाला तिथं उठवण्याचे प्रयत्न करू नका तिथं, असं हे आपलं मागणी आहे। आम्हाला तिथून जर उठवलं तर आमचे लेकरं बाळं तिथं हे करू, त्यांच्या हे टाकू, नाही तर आम्ही बाटल्याची औषधं घेऊन तिथं घेऊ। जर लोक उठायला आले तर आम्हाला हे जे मोठ्या लोकांवर कारवाई झालीच पाहिजे आम्हाला तिथं हे आपलं मागणं आहे। 595 गट नंबर ह्या जागेवर राहतो, 50 वर्ष झाले। आमच्याकडे लाईट बिल, आधार कार्ड सगळं असताना सुद्धा आम्हाला त्या ठिकाणून नोटीस येऊ राहिले आणि बाकीचे जे लोक आहेत आम्हाला त्रास देऊ राहिले काय। आणि पहिले मला असं होतं 2023 आणि 2024लाच शासनाच्या जमिनीवर नेमकुल करण्याचं हे जे आपले विखे पाटील साहेब होते त्यावेळेस त्यांनी ना संसदेमध्ये सांगितलेलं आहे काय का आदिवासी लोकांना कुठून बी काढता येणार नाही शासकीय जमिनीवर काय। हेच आम्हाला एवढंच म्हणायचं। आणि आम्हाला एवढीची विनंती आहे का हे प्रशासनाला किंवा जिल्हा साहेबांना की आमचे जेवढे आदिवासी बांधव आहेत ह्या त्याच जागेवर यांनी नेमकुल करावा। वरून आधीच पण सुटलेले आहे त्यांना, पण हे खालचे लोक काम नाही करू राहिले, आम्हाला फालतू त्रास देऊ राहिलेले। मी भानदास नामदेव सातपुते, वडगाव गुप्ता, माजी सरपंच। आज विद्यमान सरपंच असणारे यांनी आमच्या या वडगाव शहरातील 595 या गटातील क्षेत्र
सगळं विखे पाटील यांना देऊ केलेलं आहे. ते शासनाच्या माध्यमातून दिलेलं आहे आणि जे काही 30-40 वर्षापासून ते हे ग्रामस्थ अनुसूचित समाज असन आणि अन्य इतर समाज असन त्या ठिकाणी 30-40 वर्षापासून राहत आहेत. त्यांना ग्रामपंचायती पाणी दिलेलं आहे. विद्युत वितरणाने त्यांना कनेक्शन लाईटसाठी देखील दिलेले असून त्या ठिकाणी शासनाची जागा असल्या कारणाने त्यांना काढू इच्छितात. अतिक्रमण त्यांना हटाव ही नोटीस तहसीलमार्फत दिलेली आहेत आणि त्या माध्यमातून आम्ही विरोध करण्याच्या प्रयत्नातून आज कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे आणि तहसीलदार साहेबांना देखील काल निवेदन दिलेलं आहे. तर ज्यांनी ही कारवाई या लोकांना आम्ही जी मागणी केल्याप्रमाणे 2-3 गुंठे जर दिली नाही तर आम्ही सातत्याने रस्ता रोको, आमरण उपोषण, आत्मदहनाचं आंदोलन हे आम्ही या ठिकाणी किंवा तहसील कार्यालयामध्ये किंवा कलेक्टर कचेरीमध्ये येऊन आम्ही करणार आहोत, पुढील काळामध्ये करणार आहोत. आणि त्या व्यतिरिक्त आम्ही जिल्हा कोर्टात किंवा हायकोर्टामध्ये आम्ही या शासनविरोध घेणार आहोत. महाराष्ट्र शासनाच्या जागेवरील अतिक्रमण धारकांना ज्या कलेक्टर जिल्हाधिकारी साहेबांनी जे काही नोटीस बजावली अतिक्रमण काढण्यासंदर्भात, आज त्या संदर्भात वंचित बहुजन आघाडीच्या नेतृत्वाखाली आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशांनी जिल्हाधिकारी साहेबांना सांगण्यात आलेलं आहे निवेदनामार्फत की हे अतिक्रमण काढण्याची जी मोहीम तुम्ही राबवतात ही तुम्ही तात्काळ लवकरात लवकर थांबवावी, अन्यथा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मोठ्या प्रमाणात जन आंदोलन उभारण्यात येईल असं आम्ही निवेदनामार्फत मागणी केली. आता वडगाव गुप्तामध्ये एक खाजगी शाळाधारकांनी तिथं शाळा बांधलेली आणि हे जे काही आदिवासी भटके विमुक्त समाजाचे बांधव आहेत हे तिथं राहतात, तर त्यांच्या राहण्यामुळं त्या शाळेला काही बाधा येते असं त्या खाजगी शाळा मालकाचं म्हणणं आहे. त्यामुळं त्यांनी सरकारला आणि अधिकाऱ्यांना हाताशी धरून ते कारवाई करण्याचं घाट घातलेलं आहे आणि त्या अतिक्रमण जागा जी ती जागा बळकवण्याचा प्रयत्न करतोय.